रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे कोणते भविष्य साकार होते या संदर्भामध्ये हा भाग करणार आहे. तेव्हा भविष्य पाहण्याचं वेळ माणसाला अनादी कालापासून आहे आणि भविष्य पाहत पाहतच ते बरंचसं आयुष्य वाया घालवतात. तर भविष्याचा अर्थ आहे पुढे होणारं जे काय आहे ते. म्हणजे माणसाने पहिलं तर साध्य ठरवलं पाहिजे आणि साध्य एकदा का ठरलं त्याचं की मग ते साध्य आपणाला शक्य आहे का. शक्य म्हणजे बौद्धिक आणि शारीरिक आपली क्षमता आहे का हे तपासलं पाहिजे. नंबर 2, ते आपणाला योग्य आहे का. म्हणजे सामाजिक आणि पारंपरिक या सगळ्या दृष्टीने ते योग्य आहे का आणि ते आपणाला आवश्यक आहे का. या 3 गोष्टीवर ते आपण ताडून पाहिलं पाहिजे आणि मगच प्रयत्नाचे शिकस्त केले पाहिजे. आणि मग प्रयत्ने अभ्यासे साध्य नो हे ऐसे काहीच न दिसे विश्वा माझे. प्रयत्न आणि अभ्यासाने जगातात कोणतीही गोष्ट साध्य होते असा सिद्धांत आहे. म्हणजे 100 डिग्री उष्णता वाढली की पाण्याला उकळी येते. म्हणजे 100 डिग्री उष्णता वाढेपर्यंत त्या क्षमतेचा जाळ आणि त्या जाळाचं सातत्य ठेवलं की उकळी पाण्याला येतच असते. तुम्ही मधून जर तो खंडित केला किंवा त्या क्षमतेचा जाळ जर खाली त्या भगुण्याला लागला नाही तर मग उकळी नाही येणार. तेव्हा ती क्षमता आपणाकडे आहे की नाही म्हणजे प्रथम माणसाने स्वतःला अगोदर ओळखलं पाहिजे. आणि म्हणून भगवद्गीता सांगते की या जर गोष्टी आपण ताडून पाहिल्या तर मग आपला उद्धार आपल्याच हातात असतो, आपलं भविष्य आपल्या हाती, असा सिद्धांत आपण बांधू शकतो. भगवद्गीता सांगते उद्धरेदात्मनात्मानं आत्मानं अवसादयेत. म्हणजे उद्धरेत आत्मनः आत्मानं. आपण आपलाच उद्धार करायचा आहे, दुसऱ्याची वाट पाहत बसायचं नाही, पळत्याच्या पाठीमागं लागायचं नाही. आपलं जे काही कार्य आहे, आपलं जे साध्य आहे आणि त्या साध्याप्रमाणे साधनं जमवून त्या चिकटीने त्या अभ्यासाने आपलं साध्य आपणच गाठायचं आहे. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणून माणसं आपलं स्वत्व जे आहे ते ओळखलं पाहिजे. म्हणजे जसं काय शक्य आहे का हे पाहिलं पाहिजे. आता शक्य आहे का याच्यामध्ये काय आपली बौद्धिक क्षमता तपासली पाहिजे. आपल्याला समजत नसेल तर तज्ज्ञाकडून ती तपासली पाहिजे. आणि शारीरिक क्षमता आहे का ते साध्य गाठण्यासाठी ही पहिल्या 2 सामुग्री आहेत. आणि मग त्याला लागणाऱ्या इतर सामुग्री आहेत त्या आपण प्राप्त केल्या की नक्कीच आपला पहिला मुद्दा क्लिअर होतो आहे. नंतर योग्य आहे का म्हणजे सामाजिकदृष्ट्या पारंपरिकदृष्ट्या ते साध्य योग्य आहे का. उदाहरणार्थ एखादा माणूस खूप पैशावाला आहे, तो दारू पिऊ शकतो पण तो सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित आहे तर त्याला तसं व्यसन करणं योग्य नाही आहे. म्हणजे शक्य आहे पण योग्य नाही आहे. नाही म्हणले काय डॉक्टरने सांगितलं ते आवश्यक आहे प्यायला. अरे आवश्यक कसं असेल बाबा, औषध म्हणून प्यायला सांगितलं तरी पण औषधाचे पर्याय खूप आहेत म्हणून ते पिलं पाहिजे असं नाही आहे, आवश्यक नाही आहे. आणि म्हणून आवश्यक आहे का. आता बऱ्याच वेळा काय झालं आहे अलीकडे की माणसं आळसी आणि आयतं पाहतात. आयतं सगळं पाहिजे आणि आयतं मिळण्यासाठी तेवढा भाग तयार करतात ते आणि जे नाही आपल्या हातात त्याच्या मागे लागतात. त्याला म्हणतात हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागणं. हा एक प्रकार आत्ता वाढलेला आहे. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला विचारा की बाबा रे काय इकडे तिकडे फिरतोयस भटकतोयस, काय शिकला सवरला नाहीस का. शिकलो ना. काय झालं आहे म्हणले शेतकीचा मी पदवीधर आहे.
म्हणजे शेतीचा अभ्यास केला आहे, म्हणजे शेतीचा तो अधिकारी म्हणून काम करू शकतो. बरं, मग आता काय करतो? आता काय नाही, नोकरी शोधतो आहे. किती वर्ष झाले? 2 वर्ष नोकरीच्याच नादामध्ये भटकतो आहे. अरे मग तुला आता का नोकरी कधी लागणार? केलेत अर्ज, बघूया. आणि मोका दिवस घालवतो आहे. घरी काय आणखीन? काय नाही म्हणले, 10 एकर शेती आहे, असं आहे. अरे मग शेतकी अधिकारी झाला, शेतीचं ज्ञान तुला आहे आणि 10 एकर जर शेती तुझ्या घरी आहे, तर तो नोकरीच्या शोधामध्ये कसं काय आहेस? 1 एकरमध्ये सुद्धा तू 10 माणसं कामाला ठेवू शकतो, इतकं नॉलेज तुझ्यामध्ये शेतीचं आहे. पण ती प्रवृत्ती नाही. शेती पडली तरी हरकत नाही, नोकरी पाहिजे. मुलीचं लग्न करायचं असले तरी मुलीचा बाप विचारतो, काय करतो आहे मुलगा? काय नाही, शेती वगैरे आहे, पदवीधर झाला आहे. नाही, नोकरी आहे का? म्हणजे नोकरीवर त्याचं घोडं आडवून बसतं आणि तो त्याच्याच मागे लागतो तेव्हा, आणि तोही ह्याच्यामध्ये फुगलेला असतो. अरे बाबांनो, जे नाही आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातामध्ये ज्ञान आहे. आपल्या हातामध्ये आणखीन काय आहे? शेतीचं ज्ञान आहे आणि शेती आहे. मग त्याला लागणारी जी सामुग्री आहे, तू जर पदवीधर आहेस तर तुला बँका आणि सरकार कर्ज देतं आहे आणि त्याच्यावर तू काहीही शेतीचं फुलवू शकतो. ही जर कुवत असेल तर तू नको त्याच्या पाठीमागं कसं लागतोस? काल बातमी वाचली, 4000 जागेसाठी काही लाख अर्ज आहेत. म्हणजे हा जो लोंढा आहे ना, स्पर्धा आहे ना, अशी असताना त्या स्पर्धेत तो उतरतो आणि मग तिथे आऊट होतो आणि बरंचसं आयुष्य त्याच्यामध्ये खराब होतो. प्रत्येक वेळेला महत्त्व असतं आणि ती त्यावेळी झाली पाहिजे. तर कुठल्या तरी फोग्यामध्ये फोगून बसू नका, मी आता अमुक आहे, मी तमुक आहे. काय नाही, जे हातात आहे ते करायला सुरुवात कर. प्राप्त वस्तूचा जो उपयोग करतो तो खरा शहाणा, असा एक माझा विचार आहे. 75 पुस्तकं लिहितात, सुविचाराचे 3 पुस्तकं आहेत. अरे साधन सामुग्री आपल्या हातात आहे ना, त्याचा तत्काळ जो उपयोग करतो ना, तो खरा शहाणा असतो. आणि आपल्या हातात नाही, त्याच्या मागे लागतो, तर ते काय खरं नाही आहे. तेव्हा बेडकी कितीही मोठी झाली तरी ती गाय होऊ शकत नाही. उगीच फुगून बसतो, मी अमुक आहे, मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे. बेडकीचं उदाहरण आपल्याला सांगितलं तर लक्षात येईल. बेडकी समुद्रातली पिल्लं होती, तिचे बेडकी कुठेतरी बाहेर गेली आणि त्या जिथे पिल्लं होते ना, तिथे एक गाय पाणी प्यायला आली. गाय पाहिल्यानंतर ते पिल्लं जे होते ना, ते घाबरले. त्यांनी पहिलंच एवढा मोठा प्राणी पाहिला, ते इकडं तिकडं अस्ताव्यस्त इकडं तिकडं पळायला लागले. गायीने आपलं पाणी पिली आणि गाय निघून गेली. निघून गेल्यानंतर बेडकी तिथे आल्यानंतर पाहते तर पिल्लं घाबरलेले आहेत. तिने विचारलं, काय झालं रे? तर पिल्लं म्हणाले, इथे ना लय मोठं आलं होतं, मोठं काहीतरी प्राणी आलं होतं. बरं, केवढं होतं? लय मोठं होतं. मग बेडकी अशी फुगली, एवढं होतं का? नाही म्हणली, अजून मोठं होतं. अशी फुगली, एवढं होतं का? नाही, लय मोठं होतं. एवढं होतं का? लय मोठं होतं. फुगली तर टपकेने फुटून गेली. अरे बेडकी किती फुगली तरी गाय होणार आहे का? आणि म्हणून आपली कुवत ओळखा, हा आपला मुख्य मुद्दा आहे. आपल्या शक्य आहे का, योग्य आहे का आणि आवश्यक आहे का, ही त्रिसूत्री ताडून पहा आणि मगच साधन सामुग्री हातात घ्या आणि काम सातत्याने अभ्यास करा, बरोबर साध्य गाठाल. असं ते आजचा आपल्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. आणि म्हणून उगीच काल्पनेच्या भ्रमामध्ये राहू नका आणि कल्पनीय शक्तीमध्ये गांगरून जाऊ नका. साध्य गाठायचं असेल तर अभ्यास, कल्पकता, आणि जर ज्ञान नसेल आपल्याला तर एखाद्याच्या मार्गदर्शनाखाली काम करा, त्याचं मार्गदर्शन घ्या. नक्की आपलं साध्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा त्रिसूत्रीवर आजचा हा आपला व्हिडिओ होता. आपणाला साध्य गाठायचं का, तर साध्य ठरवा. ते आपल्या आवडीचं पाहिजे. नाहीतर साध्य जरी मिळालं ना, आपल्या आवडीचं नसतं ना, तर तुम्हाला पैसे मिळतील, आनंद नाही होणार. समाधानही मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जीवनही उत्तम प्रकारचं जगवता आलं पाहिजे. म्हणून साध्य ठरवा. ते आपल्या आवडीचं आहे का बघा, ते शक्य आहे का बघा, योग्य आहे का बघा आणि आवश्यक आहे का. या त्रिसूत्रीवर आधारित तुम्ही अभ्यास करून बघा आणि प्रयत्न करा. तुमचं साध्य मिळालं की तुम्हाला आनंद होईल आणि तो मरेपर्यंत टिकून राहील. हा आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय.
हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.